मी भारती वलकवडे, दर्पण प्रॉडक्टची ऑनर. 15 वर्षापूर्वी मी खरं तर याच्यामध्ये आले. लग्न ठरवताना जे काही मुलींना प्रॉब्लेम्स येतात किंवा सौंदर्याचे जे मनात न्यूनगंड असतात, समस्या दिसायला लागल्या की माझं लोकांनी प्रोडक्ट का वापरावं, हा मला सगळ्यात पहिला प्रश्न पडला. लोकांची गरज असेल हा विचार केला, कारण मार्केटमध्ये प्रोडक्शन तर खूप आहे, पण गरजेवरती काम खूप कमी पद्धतीने पाहायला मिळतं. म्हणून आपण खरं तर सौंदर्य समस्यांवरती जास्तीत जास्त काम करून हे उत्पादनं तयार केली आहेत. 6,000पर्यंत आता आपले त्याच्याही पेक्षा जास्ती कस्टमर आहेत. आणि मला खरं तर माझ्या क्लायंट बद्दल हे सांगायचंय की माझे क्लायंट तेव्हापासून ते आत्ताही माझे क्स्टमर आहेत. तर माझी उटी जी आहे, म्हणजे याचं कौतुक बालाजी तांबेंनी केलेलं आहे, प्रसाद ओकनी केलेलं आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली लोक जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपलं खूप नॉलेज वाढतं आणि त्यांच्याबरोबर राहून जे आपली विचारांमध्ये बदल होतो तो तर काहीतरी वेगळ्याच लेवलला आपल्याला घेऊन जातो. असेच आपले खूप सारे प्रॉडक्ट्स आणि खूप साऱ्या गोष्टी घेऊन आलेले आहेत भारती मॅम. नमस्ते मॅम. नमस्ते. कशा आहात? मस्त. तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगाल? मी भारती वलकवडे, दर्पण प्रॉडक्टची ऑनर, आणि मला तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय आता. थँक्यू. काय काय करता मॅम तुम्ही? आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला तुमचा? खरं तर आतापर्यंतचा प्रवास हा खूप खडतर, म्हणजे खूप शून्यातनं आपली सुरुवात झालेली आहे. आणि ती सुरुवात आता उंचीवरती घेऊन जातीये. तर त्यासाठी बरेच प्रयत्न वगैरे चालू आहेत. म्हणजे असं कुठून सुरुवात केली मॅडम? प्रोडक्ट्स बद्दल तुम्ही कधी विचार केला? हे 15 वर्षापूर्वी मी खरं तर याच्यामध्ये आले. तर मी पाहिलं की लग्न ठरवताना जे काही मुलींना प्रॉब्लेम्स येतात किंवा सौंदर्याचे जे मनात न्यूनगंड असतात, त्यामुळे एक सौंदर्य समस्या ज्या काही आहे मार्केटमध्ये, की त्या समस्यांचा मी पण सामना करत होते. मग तो सामना करत असताना की न्यूनगंड जो आपण म्हणतो, लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी मला खूप छान वाढवलंय खरं तर, की त्याचा कधी मला असं न्यूनगंड येऊ दिला नाही. माझ्यात तो नव्हता, पण मग बाकीचे लग्न ठरवताना जे बोलणाऱ्या लोकांचं होतं, तर त्यासाठी मग मला असं वाटत होतं की आपण लोक किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात. म्हणजे कुठे छोटासा डाग असला तरी सुद्धा लोक त्यांचा न्यूनगंड त्यांना आड येतो किंवा कॉन्फिडन्स लूज करतो. मग त्याच्यावरती मला काम करायचं होतं. आणि मग त्याच्यातनं हा विचार करून आणि आयुर्वेदाची लहानपणापासून आवड असल्यामुळे ह्या क्षेत्रात आले, सौंदर्य क्षेत्रात. आणि मग मला समस्या दिसायला लागल्या की माझं लोकांनी प्रोडक्ट का वापरावं, हा मला सगळ्यात पहिला प्रश्न पडला. तर मी काहीतरी वेगळं बनवायला हवं की जेणेकरून जी लोकांची गरज असेल हा विचार केला, कारण मार्केटमध्ये प्रोडक्शन तर खूप आहे, पण गरजेवरती काम खूप कमी पद्धतीने पाहायला मिळतं. म्हणून आपण खरं तर सौंदर्य समस्यांवरती जास्तीत जास्त काम करून हे उत्पादनं तयार केली आहेत. मला ऑडियन्सला सांगायला आवडेल, मॅडमची दर्पण नावाचे प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये स्किन केअर, हेअर केअर आणि भरपूर प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या स्टार प्रोडक्ट बद्दल सांगाल मॅडम? हेअर प्रोडक्टचा तुमचा एक मी ऐकलाय किस्सा, तो प्लीज आम्हाला सांगाल? हा, म्हणजे माझ्याकडे 2011 मध्ये एक ऍक्टर होते, ते राहुल बळवंत म्हणून. तर ते आले आणि त्यांनी आधी तेल वापरलं होतं आपलं, त्यांना फार आवडलं. पण त्यांनी असं सांगितलं की हे विरळ केसांवरती काहीतरी करा, कारण आम्हाला केस खूप गरजेची असतात आमच्या ग्लॅमरस ह्याच्यामध्ये. तर असं काही आहे का तुमच्याकडे की त्याने केस दाट होती? मग त्यांनी मला एक चॅलेंजेस दिलं की तुम्ही काय द्याल तर मी नक्की वापरेल ते, असं म्हणून. मग ते एक 10-15 दिवसांनी आले. मग त्यांच्यासाठी खास मी माकेच्या 7 भावना दिलेलं वगैरे, असं जसं आपण कॅस्ट्रॉल ऑइल वगैरे ह्या गोष्टींपासून काही गोष्टी बनवल्या, की हेअर पॅक बनवून दिला त्यांना, 7 भावना दिलेला पॅक बनवून दिला, आणि जेल वगैरे, असं 3-4 पद्धतीचं हे होतं. तर पण ते ओलच होतं त्यावेळेला. मग त्यांना म्हटलं की तुम्हाला तुमच्या मिसेसला घेऊन यावं लागेल, कारण मी काही जेंट्स लोकांना सर्व्हिस देत नाही.
तर मग त्यांनी त्यांच्या मिसेसला घेऊन आले माझ्याकडे. मग त्यांना मसाज कसा करायचा, लावायचं कसं, यापासून सगळं सांगितलं आणि ते शिकवायला लागलं. पण त्यांनी खूप छान पद्धतीने फॉलो केलं. मला असं भारी कस्टमर मिळालं. खरं तर खूप छान होती त्यांची फॅमिली. आणि मग त्यानंतर त्यांनी वापरल्यानंतर त्यांना 10 ते 15 दिवसात ते मला दाखवायला आले, हे एवढं भारी प्रोडक्ट आहे, तुम्ही आम्हाला अशा काहीतरी पद्धतीने बनवून द्या की आपण पुढे याची कंपनी करू. त्यांनी ही पण ऑफर दिली मला. फिल्म क्षेत्रात ते मुंडेंच्या गावचे आहेत खरं तर त्यांनी मला असं सांगितलं की हे खूप प्रमाणात चालणार आहे आणि आम्हाला ऍक्टिंग क्षेत्रात हे खूप लोकांना लागतं. आणि त्यांच्या नुकत्याच भावाचं लग्न ठरलं होतं, तर त्या मिसेस साठी पण त्यांना हवं होतं, भावाच्या होणाऱ्या मिसेस साठी. मग त्यांनी मला असं सांगितलं की ते आम्हाला टिकवण्यासारखे काही तुम्ही काय करू शकता आणि आम्हाला माहिती आहे आता तुम्ही नक्कीच करू शकता. हाही त्यांनी विश्वास टाकला आणि 1 महिना दिला त्यासाठी. आणि मग त्याच्यातनं टॉनिक जेलचं माझं आता जे प्रोडक्ट आहे त्याचा जन्म झाला. आणि मग त्याने इतकं तुफान माजवलं, म्हणजे 2011 पासून ते सुरू झालं. आणि नंतर खूप कस्टमरला असे 10-10, 15-15 दिवसात आलेले केस घेऊन दाखवायला यायचे. तर मग खरंच खूप छान वाटलं की आय गेस खूप कमी प्रोडक्ट्स आहेत आणि ज्यांचे रिझल्ट आहेत ते तर खूपच कमी प्रोडक्ट आहेत. जिथे म्हणजे केस ऑलरेडी नसतातच तिथे नवीन केस येणं किंवा उगवणं हा खूप वेगळा विषय होऊन जातो. आणि तुमचे जितके मी रिव्ह्यूज बघितलेले आहेत सोशल मीडियावर, तुम्ही खूप ऍक्टिव्ह असता, वेगळ्या वेगळ्या ग्रुप्समध्ये असता. मी तुम्हाला ऍटलिस्ट आय गेस 3 ते 4 वर्षांपूर्वी भेटले होते, तेव्हा तुम्ही ओळखत नव्हता मला, मी तुम्हाला ओळखत होते तेव्हा. आणि खूप तुमचा प्रतिसाद पण खूप छान होता. वेगळ्या वेगळ्या लोकांची तुमची कनेक्ट करायची जी वे होता तो पण खूप सुंदर होता त्यावेळी पण. आणि आत्ताही तुम्ही जसा प्रवास करत आहात एका म्हणजे सिंगल क्लायंट पासून ते आतापर्यंतचा, तो खूप छान झालेला आहे. हो अगदीच, म्हणजे 10,000 पर्यंत आता आपले त्याच्याही पेक्षा जास्ती कस्टमर आहेत. आणि मला खरं तर माझ्या क्लायंट बद्दल हे सांगायचंय की माझे क्लायंट तेव्हापासून ते आत्ताही माझे कस्टमर आहेत. म्हणजे ते आपल्या शॅम्पू शिवाय राहू शकत नाही. कुठेही परदेशात जरी ते शिफ्ट झाले तर त्यांना आपलाच शॅम्पू हवा असतो, आपलंच प्रोडक्ट हवं असतं. तर त्याच्यासाठी ते त्यांना खूप एफर्ट घ्यावे लागतात, म्हणजे प्रोडक्ट मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि तेव्हा त्यांना आपले प्रोडक्ट मिळतात. कारण माझी अजून होममेड असल्यामुळे फारशी सर्व्हिस नाहीये तेवढी. तरी पण मग ते महिना म्हटलं तरी बुकिंग आधीच केलेले असतात की पुढच्या महिन्यात येणार आहे, आम्हाला एवढं प्रोडक्ट लागेल असं. तुमच्या स्किन केअर बद्दल पण सांगायला. स्किन केअरचे पण आपली उत्पादनं जी आहेत ना, थोडीशी मार्केटपेक्षा आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. आयुर्वेदाचा त्याला टच द्यायला, निसर्गाचा टच देतो आपण एक पूर्णपणे, आणि स्किनचं नुकसान नाही झालं पाहिजे हा एक विचार करतो. तर मी केमिकल्स फारसे वापरत नाही, कलर सुद्धा माझ्या प्रोडक्शन मध्ये मी वापरत नाही. ही माझ्या प्रोडक्शनची खासियत आहे खरं तर. किंवा आपण जे कृत्रिम सुगंध असतात ते सुद्धा मी माझ्या प्रोडक्शन मध्ये वापरत नाही. त्यामुळे माझ्या प्रोडक्शनला दिसणं असं काही त्यांचं स्पेशल नाहीये, पण वापरल्यानंतर त्याचे जे इफेक्ट मिळतात त्याच्यामध्ये लोक एकदम खुश होऊन जातात की 1-2 दिवसामध्येच त्यांना जो इफेक्ट जाणवतो. म्हणजे आता माझी एक तुपाची क्रीम आहे, ती गाईच्या तुपाला जवळजवळ आपण 100 वेळा धुतल्यानंतर त्याच्यामध्ये केशर, चंदन, आंबे हळद आणि सुवर्णभस्म वापरतो. सुवर्णभस्म वापरल्यामुळे व्हिटॅमिन ई वगैरे ह्या गोष्टी भरपूर प्रमाणात मिळतात खरं तर. आणि त्याने स्किन खूप घट्ट होते. म्हणजे चिकन पॉक्सचे व्रण असतात किंवा देवीचे व्रण असतील किंवा आपले आकले मार्क असतात तर ते सुद्धा पूर्णपणे भरले जातात आणि स्किन टाईट होते. तर ही जी सुद्धा माझी उटी जी आहे, म्हणजे याचं कौतुक बालाजी दाम्यांनी केलेलं आहे, प्रसाद ओकनी केलेलं आहे, असे बऱ्याच दिग्गजांनी ती वापरली आहे. आणि त्या उटीला म्हणजे लोक एकदा वापरल्यानंतर ती अगदीच एक उटी 4-6 महिने जाते. त्यामुळे आपण रिझल्ट इतका अमेझिंग देते, म्हणजे कितीही उघडलेली स्किन असेल तर तिला टाईटनेस करण्याचं काम तिच्यात तेवढी ताकद आहे. मला खूप छान वाटलं तुम्हाला आज इथे बोलवून मॅडम. एका छोट्या घराण्यातनं येऊन किंवा खूप कमी शिक्षण असताना सुद्धा किंवा स्वतःचा न्यूनगंड बाजूला ठेवून तुम्ही एवढं सगळं करताय, इतक्या लोकांना कनेक्ट होताय. तुमचा जो कॉन्फिडन्स असतो लोकांबरोबर बोलायचा तो खूप वेगळ्या लेवलचा असतो. कारण खूप वेळा कधी कधी असं होतं की नाही, मी माझं हे चांगलं नाही, माझं ते चांगलं नाही, म्हणून लोक छोट्या छोट्या गोष्टी घेऊन बसतात. पण तुम्ही जेव्हा दुसऱ्या लोकांशी इंटरॅक्ट होता किंवा इतक्या मोठ्या लेवलच्या सोशल प्लॅटफॉर्मवर स्वतःचं लाईफ करता, ते पाहून मला खूप छान वाटतं. आणि तुमच्याकडून खूप सगळ्यांनी इन्स्पिरेशन घ्यावं. आणि अशा जर तुमच्या काही संकल्पना असतील आयुष्याबद्दल की मला असं झालंय, मला तसं झालंय, किंवा
माझे प्रॉडक्ट कोण घेणार किंवा मी सोशल मीडियावर लाईव्ह कशी जाऊ, तर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर भारती मॅडम तुम्ही स्वतः देत आहात. आणि तुमची प्रोफाईल मी खूप वर्ष झाले फॉलो करते. तुमचा कॉन्फिडन्स बघून मला खूप छान वाटतं. आज तुम्ही इथे आलात त्याच्यामुळे खरंच खरंच धन्यवाद. थँक्यू. खरंच मला पण खूप छान आनंद वाटतोय म्हणजे तुम्हाला भेटून. त्यानंतर माझ्या आयुष्यातलं मला असं वाटतं माझं पहिलंच पॉडकास्ट आहे आणि मी पण आता जस्टच फॉलो करायला लागले खरं तर. पण मी जेव्हापासून बघते की अरे हा आपल्याला पण हे प्लॅटफॉर्म खूप छान आहे, मग आपण यांना कसं कॉन्टॅक्ट करायचं. मला माझ्या एका क्लायंटनी पाठवलं होतं तुमचं लिंक वगैरे की तू यांना कॉन्टॅक्ट कर म्हणून. तर मी तुमचे ते कॉन्टॅक्ट केल्यानंतर बघत होते फक्त, पण माहित नव्हतं तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं. पण मग मी आपला ग्रुप जॉईन केला आणि मग त्यातनं मला ही माहिती मिळाली आणि मला आज खूप आनंद वाटतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद.